नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. आगामी परभणी शहर महापालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं आपली संघटनात्मक मजबूती दाखवत रविवारी परभणी शहरातील विविध प्रभागामधून आलेल्या तब्बल 221 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरित्या पार पाडल्या. या प्रक्रियेमुळे भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीपूर्वीच राजकीय मैदानात आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे. या सर्व मुलाखती पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. यावेळी निवडणूक प्रमुख माजी आमदार सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे तसेच डॉक्टर केदार खटिंग यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आल्या. परभणी शहरातील विविध प्रभागामधून आलेल्या इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक कामगिरी, सामाजिक सहभाग, जनसंपर्क, पक्षनिष्ठा तसेच निवडणूक क्षमता यांचा सखोल आणि सविस्तर आढावा या मुलाखती दरम्यान घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा भक्कम यश मिळवून देण्यासाठी संघटनात्मक बळ, शिस्तबद्ध प्रचार आणि सर्वसामान्य नागरिकांची थेट संवाद यावर विशेष भर देण्याचं आवाहन केलं. या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या पारदर्शक, लोकशाही आणि संघटनात्मक प्रक्रियेचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगत आगामी निवडणुकीसाठी सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवारांची निवड करण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी सरचिटणीस ॲडव्होकेट ND देशमुख, भालचंद्र गोरे, शंकर राजेगावकर, श्रीमती मंगल मुदगलकर तसेच प्रवीण गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. आजचा युवक वाचनापासून दूर जाऊन मोबाईलच्या आहारी जाऊन बिघडत आहे. मोबाईलला मर्यादा आहेत, पण ग्रंथालयाला मर्यादा नाहीत. पुस्तक मनाला स्थिर करून एकाग्रता वाढवते. अशावेळी मोफत वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवून पिढ्या घडविण्याचे काम कांतराव देशमुख करत असल्याचं मत प्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केलं. परभणी तालुक्यातील झरी या गावचे प्रतिष्ठित नागरिक कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी आपल्या राहत्या घरी आईच्या नावाने सुरू केलेल्या मोफत इंदिराबाई माणिकराव देशमुख सार्वजनिक वाचनालय तसेच वत्सलाबाई पंडितराव देशमुख अभ्यासिकेचं उद्घाटन रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी भालेराव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्राध्यापक विठ्ठल भुसारे, राज्यकर अधीक्षक अंकुश नखाते, उद्योजक नची जाधव, प्राचार्य नितीन लोहट, अशोक देशमुख, आयोजक कांतराव देशमुख, विलास पांजळे, प्राध्यापक डॉक्टर जयंत बोबडे, मेघाताई देशमुख, सुभाष जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राध्यापक इंद्रजित भालेराव म्हणाले, कांतराव देशमुख यांनी कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय हे वाचनालय आणि अभ्यासिका स्वखर्चातून निर्माण करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. झरी गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा पुढे नेण्याचं काम कांतराव देशमुख हे करत आहेत. ग्रंथाच्या प्रेरणेतून युगप्रवर्तक लोक घडतात याची प्रचिती इतिहासातून मिळते. कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे युगपुरुष ग्रंथ वाचनातून निर्माण झाले आहेत. त्यामुळे झरी गावातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा फायदा घेत आपलं भविष्य घडवावं असं आवाहन देखील भालेराव यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाचा प्रास्ताविक कांतराव देशमुख यांनी केलं. सूत्रसंचालन महादेव लिंगे तर आभार विशाल देशमुख यांनी मानले. यावेळी बोलताना कांतराव देशमुख म्हणाले, सोहळा जो वाचनालयाचा अभ्यासासाठी आलेला आहे तो गावातील सर्व तरुण विद्यार्थी मित्र आणि जे UPSC MPSCची तयारी करतात अशा सगळ्यासाठी खुल्ला आहे. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. बुलेट वाहनाच्या फटाका सायलेन्सरवर कडक कारवाई करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेनं सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी शहरातील नटराज कॉर्नर या ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं बुलेट क्रमांक MH 38 T 2333 यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परभणी शहरातील वसमत रोड या ठिकाणी असलेल्या काळी कमान परिसरात बुलेट क्रमांक
MH22 AC 5544 यावर देखील मोटार वाहन कलम 198 प्रमाणे कारवाई करून संबंधित वाहन चालकास 1000 रुपयाचा दंड हा आकारण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेच्या या कारवाईने बुलेटधारकांनी धास्ती घेतली असून नागरिकांमध्ये मात्र या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे. गंगाखेड तालुक्यातील नरळद येथील शेतकरी नवनाथ पूर्बाजी कदम यांनी आर्थिक विवंचनेत येऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात कोणतेही उत्पन्न न आल्यामुळे नवनाथ कदम हा आर्थिक विवंचनेत होता. त्याचप्रमाणे बँकेत असलेले थकीत कर्ज कसाही फेडायचे या विवंचनेत असतानाच त्याने 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता विषारी औषध प्राशन केलं. त्याला उपचारासाठी परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता 10 डिसेंबर रोजी सरकारी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परभणी शहर महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण शहर मागील आठवड्याभरापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहे. नियमित कंत्राटदारांनी अचानक काम बंद केल्यानंतर महानगरपालिका पूर्णपणे गाफील राहिल्याचं चित्र स्पष्ट झालं. कचरा संकलन ठप्प झाल्यामुळे शहरातील रस्ते, चौक, वसाहती आणि बाजारपेठेमध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवस कचरा न उचलता पडून राहिल्यानंतर अखेर 13 डिसेंबर 2025 रोजी महापालिकेनं पर्यायी व्यवस्था सुरू केली. मात्र ही कारवाई उशिरा झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनानं आता 10 टिप्पर, 9 ट्रॅक्टर आणि 3 JCBच्या माध्यमातून कचरा उचलण्यास सुरुवात केली असली तरी ही व्यवस्था तात्पुरती असून शहरातील सर्व भागांमध्ये ती पोहोचेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मागील आठवडाभर शहरातील स्वच्छतेचा बोजवर आवळला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत पर्यायी नियोजन न केल्यामुळं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन कायमस्वरूपी सुरळीत कधी होणार आणि यासाठी जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.